बाई बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिका कसली जबरदस्त वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की म्हणजे आता इकडे नमूचं लग्न होण्याची आता मात्र इकडे सुरुवात झालेली आहे. आणि आत्तापर्यंत यशादा प्रत्येक वेळेला नमूला मात्र आता या सगळ्यामध्ये इग्नोर करतोय, तिच्यासोबत आता लग्न करण्यासाठी नकार देतोय. पण ज्या वेळेला तिच्या आता लग्नाची गोष्ट समोर आलेली आहे त्यावेळेला यशादाचं मात्र अस्वस्थ झालेलं मन आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. यशादा या सगळ्यामध्ये काही झालं तरी तिच्यावरती मनापासून प्रेम करतो हे सुद्धा आपण पाहिलंय. मग त्याच वेळेला मात्र आता या सगळ्या दानगट कुटुंबांनी अवनीच्या मदतीने मात्र यशादा आणि आता यांना एकत्र आणण्यासाठी जे काही महाजबरदस्त प्लॅन केलाय ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे आता कशा पद्धतीने त्यांनी आता या सगळ्यामध्ये नमेला आपल्या घरात सून बनवून आणलंय यशादाचं आणि तिचं लग्न सुद्धा लावून दिलंय. आणि आता सुलू आत्या डोक्याला हात लावून बसलेली आहे. काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू. इकडे आपण पाहिलं की पाम्या आता सांगायला लागतोय की ठीक आहे, अरे आपल्याला लाडू खायचेत ना, लाडू विकत आणायची काही गरज नाहीये, कारण आता लवकरच नमू आपल्याला लाडू देणार आहे. यावरती यशादा म्हणायला लागतो, काय नमू कशाला लाडू देईल? यावरती तो म्हणतो, तुला काहीच माहिती नाहीये का? अरे आपली नमूचं लग्न ठरलंय. आणि त्यावरती तो म्हणतो, काय? आणि यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, हो तिला बघायला आजच्या आज पाहुणे येणार आहेत. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता जर का पाहुणे आले तर मात्र तिचं लग्न फिक्स झालं म्हणूनच समज. आता यशादा इतका अस्वस्थ झालाय आणि तो पाण्याला, तुला कोण बोललं? खोटं सांगतोयस ना तू, चेष्टा करतोस ना माझी? यावरती तो म्हणतो, मी कशाला चेष्टा करू? तू तर त्या नमीला भाव पण देत नाहीयेस, मग कशाला तुझी चेष्टा करू? तुझी चेष्टा करण्यासाठी मला आता काहीही हे नाहीये. नमूला मी आता या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा मात्र आता हे करणार नाहीये. यावरती तो म्हणतो, अरे मग तुला इतका कशाला त्रास होतोय? आता मात्र यशादा स्वतःच विचार करायला लागतो, बरोबर बोलतोय हा, मला का त्रास होतोय? त्रास होण्यासारखं मला आता काय आहे? मी काय याचा त्रस करून घेतोय? आणि त्यानंतर मात्र आता तो पुन्हा धम्याला विचारतोय, पाण्याला विचारतोय, घरात सगळ्यांना विचारतोय, तुला माहिती आहे का नम्याचं लग्न ठरलंय, नम्याचं लग्न ठरलंय? यावरती घरचे सगळे मात्र आता बोलायला लागतात, तुला माहित नाही आहे का नमूला बघायला आज पाहुणे येणार? आणि त्यावेळेला यशाची ही अवस्था बघून आता बाकी सगळ्यांना जरा विचित्र वाटायला लागले. आणि त्यावरती मात्र आता इकडे धोंड्याला त्या सांगायला लागतात, मला काय वाटतंय यशा, म्हणजे आता काय तू पण नमेच्या प्रेमात पडलायस का? बोल, आत्ता पळवून आणतो तिला. यावरती अवनी सांगायला लागते, काय झालं? यावरती हे सगळेजण बोलायला लागतात, काही नाही, नमूला बघायला मुलगा येतोय. आणि त्यानंतर धोंड्यात आता म्हणाल, पण आपल्या यशाची काय अवस्था झाली बघ. असं म्हटल्यावरती मात्र आता राजा सांगायला लागतो, काही गरज नाहीये, आता काय आपण धमाका करायचा तेच बघ. यशा म्हणायला लागतो, हे बघा तुम्ही उगाचच काहीतरी करू नका, ती जर का लग्नाला तयार आहे ना तर आता करू दे. आपण या घरामध्ये आणून तिला काही देऊ शकत नाही आहोत, या घरामध्ये उगाचच मात्र आता तिला त्रासच होईल, बाकी काहीच नाहीये. असं म्हटल्यावर ती अवनी आता यशादाला समजवायला लागते आणि ती सांगायला लागते, यशादा अहो असं काय बोलताय, मला या घरामध्ये आल्यावरती त्रास झालाय का? यशादा म्हणतो, हो अवनी, पण तरी सुद्धा तुला इथे राहण्याची कुठे इच्छा आहे? सांग बरं. उद्या आता समजा तुझं आणि राजाचं लग्न खोटं आहे किंवा आपण असं मानूया, पण मला एक गोष्ट तू आता अवनी सांग की जर का आता तुझं आणि राजा तुमच्या दोघांचं किंवा तुला या घरामध्ये सून म्हणून खरंच यावं लागलं असतं तर आता तुला ते आवडलं असतं का? यावरती अवनी यशादाला खूप छान उत्तर देते आणि अवनी सांगायला लागते, यशा माझी स्वप्न मोठी आहेत ना, म्हणून मला लग्नच करायचं नाहीये इतक्यात. मला आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि आता हे घर मला इतकं स्वप्नांसाठी सपोर्ट करते. आणि खरं सांगायचं तर आता जर मी या घरची सून असते तरी सुद्धा या घराने मला आता तेवढंच शिक्षणासाठी सपोर्ट केलं असतं तर मला अशा सासरचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. इकडे आता नमी लग्नाला तयार नाहीये आणि नमी लग्नाला तयार नसल्या कारणाने चिडलेली मात्र आता इकडे आत्या तिला ओरडून सांगत आहे, काही झालं तरी सुद्धा जर का आज लग्नाला उभी राहिली नाहीस ना तर आता गाठ माझ्याशी आहे, मी कोणत्याही परिस्थितीत तुला मात्र या सगळ्यामध्ये सोडणार नाहीये. असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच नमी सांगते, बघ मी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट काहीतरी करेन. यावरती मात्र आत्या सांग, हे बघ नमे, तुला आता हे बरं वाईट काय करायचं ना ते कर, पण लग्न मात्र तुला मी सांगेन त्याच मुलाशी करायचं आहे ना. मी सांगते माझं यशावरती प्रेम आहे आणि मी यशाशिवाय दुसरं कोणाला माझा नवरा मानू शकत नाहीये. यावरती ती सांगायला लागते, अगं यशावरती प्रेम करून त्या काय फुटक्या घरामध्ये राहणार आहेस का? यावरती नमी म्हणते, फुटक्या घरात राहीन, गळक्या घरात राहीन, काहीही करेन,
2 वेळचं जेवण जेवेन, पण मी लग्न करेन तर यशादा सोबतच, असं म्हणत मात्र आता यशासोबतच मी लग्न करणार असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सुलू चिडलेली आहे आणि मी पण बघते तू आता कशी लग्न करतेस ते, आणि चल तुला आत्ताच्या आत्ता खोलीत डांबून ठेवते असं म्हणत ती आता इकडे नमीला खोलीमध्ये डांबून ठेवायला ज्या वेळेला चाललेली आहे आणि त्याच वेळेला तिकडे येते ती म्हणजे आता इकडे स्वतः अवनी. आणि अवनी म्हणते काय करताय तुम्ही, म्हणजे आता एखाद्या म्हणजे सुजाण मुलीला किंवा आता जिला 18 वर्ष पूर्ण झाले तिला तुम्ही अशा पद्धतीने जोर जबरदस्ती लग्नाला तयार करू शकत नाहीयेत. यावरती चिडलेली आत्या मात्र सांगायला लागते, ए जा, दानगटांची सून बनून तू सुखी राहत असतील, पण माझी नमी कधीच आता सुखी राहू शकत नाहीये, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो असं म्हणत तिला ढकलते आणि नमीला रूममध्ये कोंडून टाकते. नमीला रूममध्ये कोंडल्यावरती नमी मात्र विचार करते काय करू, आणि नमीला साडी नेसायला दिली जाते. इकडे तोपर्यंत सगळे दानगट मात्र आता या सगळ्या विचार करत बसलेले आहेत. तोपर्यंत मात्र आता नमीला बघायला मुलगा आलाय. यशोदा म्हणतो, हे बघ मला असं वाटते ना, तो मुलगा जर का चांगला असेल ना तर आपण या सगळ्यामध्ये नको पडूया, काहीही झालं तरी सुद्धा. मात्र आता नमीसाठी जे योग्य आहे ते तिच्या आई बापाला कळते आणि त्यांना कळू दे. यावरती पाण्या म्हणतो, कळायला असतं तर कशाला, तो मुलगा बघ. आणि मुलगा आता एकदम रांगडा आहे, केस बीस वाढवलेले, मस्तीमध्ये स्वतःच्याच जगणारा, गोटका बुघे करणारा, दाढी वाढले बोकडासारखी, काय गळ्यामध्ये ती चेन आणि गुंड मवाली टाईपचा दिसत आहे. पाण्या म्हणतो, अरे यशोदा मला असं वाटते की ती या घरात येऊन जितकी सुखात राहील ना तितकीच नरकात त्याच्या इथे जाऊन ती करेल. तुला कळतंय का यशोदा, तू आता काय करतोयस ते तुला समजत नाहीये की तू जर का तिचा हात धरलास तर या सगळ्यामध्ये ती आता कदाचित आपल्या घरात जास्त सुखी राहील, पण त्या घरामध्ये मात्र आता तिला कोणतं सुख मिळेल असं मला वाटत नाहीये. असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे लगेच सांगायला लागतोय, यशोदा पाण्या पण काय उपयोग आहे, झालं ना आता, म्हणजे आता काही झालं तरीही म्हणजे तरी सुद्धा ही आता आत्या काही लग्नाला तयार होणार आहे का. यावरती तो म्हणायला लागतो, आत्या नाही लग्नाला तयार होणार, पण नमी तर लग्नाला तयार आहे. यशोदा म्हणतो, त्याचा काय उपयोग. पाण्या म्हणतो, बघ तू काय करतोय ती मी. आता त्यानंतर पाण्या आणि धन्या हे दोघं जण मिळून आता इकडे मागच्या दाराने येतात आणि मागचं दार वाजवतात. पण त्यावेळेला मात्र आता इकडे नमी सांगायला लागते, मागून दार बंद आहे, कोण आहे. धन्या आणि पाण्या सांगतात, हे बघ आम्ही तुला विचारायला, तुला यशोदासोबत लग्न करायचं आहे का, तुला जर का यशोदासोबत लग्न करायचं असेल तर आत्ताच्या आत्ता चल असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, हो मी लगेचच मात्र आता यशोदासोबत लग्न करायला येत आहे असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच ते दोघं जण तिला किडनॅप करतात आणि तिला घेऊन जातात. पण नमीला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि आता तिला उचलून ते घेऊन निघून गेलेले आहेत. तोपर्यंत मात्र आता इकडे पाहुणे बघायला आलेत आणि आत्या बघायला आले की कुठे आहे अजून नमी, बाहेर का नाही आली. म्हणून आता आत्या इकडे दार वाजवायला, बराच वेळ आत्या दार वाजवते, ए दार उघड, तुला कोणताही पर्याय नाहीये, जर का तयार नाही झालीस ना तर दार उघडून आत येईन, तुला साडी नेसवेन आणि बाहेर आणेन असं म्हणत असतानाच मात्र आता इकडे आपण पाहतोय की आता म्हणजे धन्या, पाण्या आणि राजा या तिघांनी तिला आता व्हॅनमध्ये टाकलेलं आहे आणि व्हॅनमध्ये टाकून आता दुसरीकडे घेऊन चालले. इकडे आता दार उघड म्हणत आता आत्या बोंबलत आहे, पण दार उघडत नाही. ती खिडकीतून पाहायला लागते तर आता नमी पळून गेलेली असते आणि आत्या डोक्याला हात लावते. अरे देवा, म्हणजे आता हे सगळं काय होऊन बसलं, आता त्या लोकांना काय सांगू, ती लोक तिथं आलेली आहेत आणि आता आम्ही तोंडावरती पडू असं आता आत्या विचार करत आहे. ज्या वेळेला आत्या आता असा विचार करत आहे त्याच वेळेला मात्र आता इकडे मुलाकडची मंडळी कुठे आहे मुलगी म्हणून आता ओरडत आहेत. आत्या या सगळ्यामध्ये विचार करत असताना मात्र आता इकडे देवळामध्ये लग्न लावण्यासाठी हे सगळेजण गेलेले आहेत आणि आता तिकडे धोंड्या जात्या पण आहेत. यामध्ये अवनीला काही माहीत नाहीये, अवनी या सगळ्यामधून अनभिज्ञ आहे. अवनीला या सगळ्यामध्ये काय घडतंय तेच काही कळायला मार्ग नाहीये. अवनी मात्र आता इकडे आरतीचं ताट तयार करून घरी उभी आहे आणि ज्या वेळेला मात्र आता इकडे धोंड्यादा आणि इकडे आता कोमल हे दोघं एकमेकांच्या समोर आलेत आणि त्याच वेळेला बाकी सगळे खुश होऊन त्यांना आता सांगतायत, चला लग्नाच्या भोल्यावरती उभं राहायचंय. मग काय धमाल, इकडे आता या दोघांचं लग्न ठरलेलं आहे आणि आता आत्या इकडे आलेली आहे. नमी आणि ह्यांनी दोघांनी लग्न केलंय. लग्न करून ज्या वेळेला दोघं जण घरी आलेत पाहतात तर काय, आत्या डोक्याला हात लावून बसलेली आहे आणि आता इकडे म्हणजे औक्षण घरामध्ये होत आहे. अवनी त्या दोघांना घरामध्ये घेत आहे आणि आत्याने डोक्याला हात लावलेला आहे. आता लग्न झाल्यावरती आत्या काही करू शकत नाहीये, कारण आता अख्ख्या गावात बोंब पसरलेली आहे की नमीने पळून लग्न केलं आणि ते पण यशासोबत लग्न झाले म्हटल्यावरती सगळीकडे एकच बोंब उठलेली आहे आणि आता कोणत्याही परिस्थितीत तिच्यासोबत दुसरं कोणी लग्न सुद्धा करणार नाही हे पण
आत्याला समजलंय. आता मात्र एका झटक्यात यशादा आणि आता नमी या दोघांचं लग्न झाले आणि दानगट घराला बाईचा दुसरा आशीर्वाद सापडलेला आहे. आता पहिला आशीर्वाद तर खोटा आहे, पण तो खरा होणार का? अवनी कायमची या घरात राहणार का? या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही भागामध्ये पाहायला मिळणार.